मुंबई से सटे मीरा भाईंदर के उत्तन परिसर में मेट्रो कारशेड को लेकर कई झाड़ों का कत्ल किया जाना है और इस झाड़ों के होने वाले कत्ल को रोकने के लिए मीरा भाईंदर शहर के कई सामाजिक संगठन रास्ते पर उतरकर हस्ताक्षर मुहिम की शुरुआत की है। गांधीगिरी स्टाइल में इस कत्लों को रोकने का प्रयास मीरा भाईंदर शहर के लोग करने लगे हैं। इसी संदर्भ में हमने कई सामाजिक संगठनों के पदाधिकारी तथा धर्मगुरुओं से बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। सिग्नेचर मोहीम चालू झालेली आहे। जे कारशेड आपल्या डोंगरीमध्ये जाणार आहेत आणि त्यासाठी बरेचसे झाडांची जवळजवळ 12,000 झाडांचे कत्तल होणार आहेत आणि ती पण फळ देणारी झाडं आहेत। आमच्या वाडवडिलांनी लावलेली झाडं आहेत आणि त्यामध्ये आपल्याला इतका मोठा ऑक्सिजन मिळत असतो। झाडच नसली तर आपल्याला ऑक्सिजन येणार कुठून? आणि एक दिवस असा येईल की आपल्याला गॅस सिलेंडर घेऊन फिरावं लागेल। आणि म्हणूनच मी सर्व जनतेला आव्हान करत आहे की ते सिग्नेचर मोहीम सुरू झालेले आहे ते आपण त्यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा, आपला विरोध दर्शवा आणि आपल्या या एका सिग्नेचरने कदाचित हे ठिकाण बदलू शकते आणि ते बदलावं असं मी शासनाला आव्हान करत आहे की आमच्या ओरिजिनल लोक जे वाडवडले इथे वाढलेले आहेत, मोठे झालेले आहेत, त्यांनी लावलेली जे झाडं आहेत आणि आपण त्यांची कत्तल करून त्यांच्या भावना आणि आम्हा सर्व भाईंदरकरांच्या आणि उत्तनकरांच्या भावना आपल्याला कुठेतरी ठेच पोहोचवणार आहेत। माझे शासनाला नम्र विनंती आहे की हे तुम्ही परत घ्यावं आणि आमच्या सर्वांचा विरोधाचा एक आम्हाला काहीतरी आशा दाखवा आणि हे थांबवा, हीच नम्र विनंती। थँक्यू। आपण मागील बऱ्याच दिवसापासून बघत आहोत की कारशेडचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। कारशेडमधील जी झाडं कापली जात आहे तिथील लोक जी उद्ध्वस्त होणार आहे, तिथली झाडं उद्ध्वस्त होणार आहे, त्या संदर्भात आज इथे फातिमा माऊलीचा आमचा मोठा उत्सव असतो, तिथे पण एक मोठी सह्यांची मोहीम राबवलेली आहे। आणि इथेच फक्त नाही, उत्तरमध्येच नाही तर मीरा भाईंदर आणि मुंबई वसईपर्यंत लोकांमध्ये ही आमची दाट तीव्रता आणि विरोध आहे की हा कारशेड आपण इथून हटवावा आणि जिथे आपलं स्टेशन आहे शेवटचं तिथे आपण कुठेतरी बाजूची जागा बघून तिथे कारशेड करावा आणि हा निसर्गरम्य आमचा भाग आहे तो वाचविला जावा अशीच आमची विनंती आहे। झाडांची कत्तल ही थांबलीच पाहिजे। विकासाच्या नावाखाली झाडाची कत्तल करणं हा एक मानवी अन्याय आहे, कारण झाडं ही मानवासारखी असतात, मानवाला ऑक्सिजन पुरवतात आणि जे ऑक्सिजन पुरवणारे घटक या देवाने निर्माण केलेले आहेत ते वाचवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। प्रशासनाने आणि राजकारण्यांनी या विषयाकडे विशेष लक्ष द्यावं आणि आमच्याकडची झाडं न कापता प्रकल्प तुम्हाला लाभवायचा असेल तर प्रकल्प राबवायला अनेक दुसरे पर्याय तुमच्याकडे आहेत। केवळ इथे जागा मिळाली किंवा दिसते सरकारी जागा आहे म्हणून तो प्रकल्प राबवायचा आणि निसर्गाचा ऱ्हास करायचा। अगोदरच आमच्या ह्या गावामध्ये उत्तर डोंगरी गावामध्ये डम्पिंग ग्राउंडमुळे लोक त्रस्त आहेत, अनेक प्रकारच्या रोगराई पसरलेल्या आहेत आणि ह्यावरती अनेक वेळा विरोध करून सुद्धा डम्पिंग ग्राउंड आता राबवला गेलेला आहे आणि तो आमच्या माथ्यावरच बसलेला आहे। परंतु अशा प्रकारचे गलिच्छ प्रकल्प आणि चुकीचे प्रकल्प ह्यापुढे आमच्या उत्तनचे लोक डोंगरीचे लोक सहन करणार नाहीत। आज सकाळपासून आम्ही 7 वाजतापासून ही मोहीमला सुरुवात केलेली आहे आणि इथे हजारो संख्येने लोक या यात्रेसाठी येत असतात। ते आम्ही तिथून सकाळपासून इथे मोहीम चालू केलेली आहे आणि हजाराच्या संख्येमध्ये आम्हाला सायन्स भेटलेला आहे। हा सर्वांचा हेतू फक्त एवढाच आहे की कारशेड कुठून तरी रद्द करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं अशीच आमची मागणी आहे। यासाठी आम्ही सकाळपासून खूप लोक बरेच प्रयत्न करत आहेत। आपले शर्मिला मॅडम आणि त्यांच्या संघाती खूप लोक आहेत ते पण इथे सुरुवात केलेली आहे। सकाळपासून खूप सायन्स घेतलेलं आहे तिथे आणि याच्या पुढे बी खूप साईन होतील असं लोकांचा विश्वास आहे आणि हे कारशेड कुठून कुठे स्थलांतर व्हावं याच आमची मागणी आहे। यासाठी इथे उपस्थित सर्व लोक आमच्यासाठी सहभाग करतात आणि आमच्यासोबत आहेत, हीच आमची मागणी आहे। आज आपण नवीखाडी फातिमा माता समाज मंदिर उत्तन या ठिकाणी जमलेलो आहोत। जमण्याचं कारण म्हणजे कालपासून तर आजपर्यंत या ठिकाणी फातिमा मातेची जत्रा कोळी जमातीमार्फत भरविण्यात आलेली आहे आणि ह्या जत्रेसाठी जवळजवळ 5 ते 10 हजार लोक उपस्थित असतात आणि आपला जो धारावी बेटाचा मुख्य समस्या जी आहे ती म्हणजे उत्तनमध्ये येणारा कारशेड आणि त्या कारशेडमुळे
जवळजवळ 12,000 झाडांची कत्तल होणार आहे आणि त्याच्या विरोधात धारावी बेटातील जनतेने एक मोहीम सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि त्या मोहिमेसाठी आज या ठिकाणी ओली जमात संस्था तसेच आमच्या चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंनी सांगितल्याप्रमाणे चर्चची जी कोर कमिटी आहे त्यांच्या वतीने सह्यांची मोहीम घेतली जात आहे. काल संध्याकाळीसुद्धा आणि आज सकाळीसुद्धा आपण भरपूर अशा सह्या गोळा केलेल्या आहेत आणि त्या सह्यामार्फत आपण सरकारला दाखवणार आहोत की धारावी बेटावरील संपूर्ण जनतेचा लहानापासून तर थोरापर्यंत प्रत्येकाचा ह्या कारशेडसाठी विरोध आहे. कारण त्यामुळे पर्यावरणाचा नाश होऊन आपली जी ऑक्सिजन आहे, आपण बघितलं तर मुंबईकडे जर नजर टाकली तर सर्व कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळे जी काही हिरवळ दिसते ती फक्त धारावी बेटामध्ये दिसते. म्हणजे जणू काही हे धारावी बेट मुंबईसारख्या शहराला ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम करत आहे आणि ते ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम इकडची झाडं आणि इकडचं हवामान करत आहे. झाडाची जर कत्तल झाली तर ऑक्सिजन पुरवठा फक्त धारावी बेटालाच नाही तर मुंबईसारख्या शहरालासुद्धा भेटणार नाही. धन्यवाद. बघा, मीरा भाईंदर शहर जे आहे ह्याच्या शहरामध्ये झाडं ही महापालिका विकासक ह्यांनी काही ठेवलेली नाहीत. मोठ्या प्रमाणात शहरातील झाडं कत्तल केली गेली आहेत, मोठी मोठी झाडं नष्ट केली गेली आहेत आणि शहरात आज आपण बघाल तर 50-50, 60-60 माळ्याच्या आता कॉन्क्रीटच्या मोठमोठे टॉवर्स उभे राहत आहेत, कॉन्क्रीटची जंगलं उभी राहत आहेत आणि भविष्यात त्याच्यात आणखीन वाढ होणार आहे. आणि मेट्रोचं शेवटचं स्टेशन जे आहे ते सुभाषचंद्र बोस मैदान तिकडे आहे. तर तिकडे स्टेशन असताना आणि त्या परिसरामध्ये भरपूर मोकळ्या जागा असताना, खाजगी विकासकांच्या आहेत, संस्थांच्या आहेत, त्यांच्या जागा असताना प्रशासनाने तिकडून जवळपास 9 ते 10 किलोमीटर लांब ह्या डोंगरीच्या डोंगरावरती कारशेड प्रस्तावित केली आहे. आणि हा जो डोंगर आहे हा मीरा भाईंदरचा ऑक्सिजन देण्याचं एक मोठं स्रोत आहे हा. कारण आपण चौकपासून डोंगरी उत्तन हा सगळा परिसर बघाल तर हा डोंगरपट्टा आजही निसर्गरम्य झाडांनी दाट अशा झाडांचा असा हा परिसर आहे आणि ह्या भागातून मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात थंड हवा येते, ऑक्सिजन येतं, शुद्ध हवा मिळते लोकांना आणि कार्बन ऑब्झर्वचं काम मोठ्या प्रमाणात करतात. आज आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आणि तापमान प्रचंड वाढतं आहे, तर ही झाडं जी आहेत हे तापमान नियंत्रणाचं काम करतात. आपल्याला शाळेमध्ये असल्यापासून शिकवलं गेलं होतं की बाबा झाडं सावली देतात, झाडं ऑक्सिजन देतात, झाडं फळं देतात, झाडं पक्ष्यांसाठी निवारा आहेत, माणसांना जीवन आहे माणसांचं. तुम्ही इकडे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकता. तुम्ही बघत असाल इकडे हे जे एवढा निसर्गरम्य छान सुंदर परिसर आहे, इकडे आल्यानंतर आपल्या मनाला किती आनंद वाटतो, स्ट्रेस आपला जो आहे तो दूर होतो. त्यासाठी शहरातली आणि बाहेरची सुद्धा लोक इकडे मोठ्या संख्येने येतात. त्याशिवाय आपण इकडे बघाल की वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत, जे दुर्मिळ पक्षी आहेत, वन्यजीव वन्य श्रेणीतले पक्षी आहेत. जवळपास 40 ते 45 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. ह्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. मागे स्वतः वन विभागाच्या कॅमेऱ्यामध्ये इकडे बिबट्या कैद झालेल्या आहेत. त्याशिवाय इकडे वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत, नाग आहेत, तुमचे कोल्हे आहेत, जे आपण गोल्डन जॅकल म्हणतो अशा पद्धतीचे कोल्हे आहेत, घोरपडी मोठ्या संख्येने आहेत, रानडुकरं आहेत आणि असे वेगवेगळे वन्यजीव वन्य पक्षी ह्या ठिकाणी असताना तुम्ही जर 12,400 झाडं जर इकडची काढली तर त्यांचा तुम्ही आसरा, त्यांचा आश्रयस्थान, त्यांचा निवारा तुम्ही नष्ट करत आहात. तर ती गोष्ट देखील ह्या निश्चितच निसर्गासाठी आणि आम्हाला सगळ्यांसाठी घातक आहे. आणि तसं असताना आज 12,400 झाडं ह्या पूर्ण डोंगरावरची काढून पूर्ण डोंगरच नष्ट करायचा हा जो घाट जो प्रशासनाने घातलेला आहे मेट्रो कारशेडच्या नावाखाली, तो अतिशय निंदनीय, अतिशय दुर्दैवी आणि अतिशय निषेधार्थ आहे. त्यामुळेच शहरातील नागरिकांना ही गोष्ट समजल्यापासून त्यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्स्फूर्तपणे सह्यांची मोहीम राबवलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की मोठ्या संख्येने लोक ह्या गोष्टीला विरोध करत आहेत की झाडं काढून, झाडं तोडून विकास हा त्यांना लोकांनाही मान्य नाही. तुम्ही शाश्वत विकास म्हणता तर शाश्वत विकास तुम्ही केला पाहिजे. तुम्ही शाश्वत भकास करताय तर हा शाश्वत भकास थांबला पाहिजे अशी शहरातील नागरिकांची आणि आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे. तुम्ही कारशेडसाठी जागा तुम्हाला मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही कारशेड करा, परंतु निसर्गाचा नाश करून, शहरातील नागरिकांचा ऑक्सिजन साठा नष्ट करून, ऑक्सिजनचा स्रोत नष्ट करून, शहरातील निसर्ग नष्ट करून निश्चितच कारशेड करू नये अशी सगळी भूमिका आहे. नमस्कार. आज उत्तनचा 15वाला फातिमा माऊलीचा सण आहे आणि भरपूर असे लोक इथे येतात सालांतरप्रमाणे.
सर्वांना सणाच्या शुभेच्छा आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक येतात आणि खूप चांगल्या प्रकारे स्वखुशीने सह्या करतात. या सह्या आम्ही यासाठी घेतो की 12,400पेक्षा जास्त झाडं जे कापणार आहेत ती झाडं न कापली जावी म्हणून आम्ही हे सिग्नेचर घेतो आणि लोक येतात आणि स्वखुशीने सह्या घेतात. ते दुसऱ्या कुठे स्थलांतर करावं अशी आमची इच्छा आहे. आणि सर्व चर्चेसमध्ये आणि सर्वकडे सहीची मोहीम चालू आहे. सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला सहकार्य मिळेल अशी आम्हाला आशा आहे. थँक्यू. आभारी. ये थे मीरा भाईंदर शहर की वो तमाम जनता जो होने वाले झाड़ों के कत्ल को रोकने के लिए काफ़ी जद्दोजहद कर रही है। लेकिन मीरा भाईंदर शहर के वो तमाम नेता क्यों खामोश है, इसका अंदाज़ा लगाना काफ़ी मुश्किल है। लेकिन जो झाड़ों का कत्ल होने वाला है, ना उनसे उन्हें वोट मिलेगा, ना जो परिंदे जिनका घर उद्ध्वस्त होने वाला है, जिनका घर तबाह होने वाला है, ना उनसे उन्हें कोई आमदनी होने वाली है, जिसके कारण वो इंटरेस्ट नहीं दिखा रहे, वो कोई दिलचस्प नहीं दिखा रहे हैं। अब ये तो आने वाले समय में ये देखना होगा कि उन नेताओं की भूमिका क्या होगी और सरकार इस पर क्या निर्णय लेती है। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, मीरा भाईंदर।